तेजमयो देवा महावीर हो महारुद्रा ज्ञान गुण भक्ति संगमा श्री हनुमते नमो नमः। जय हनुमान संकट मोचन जय हनुमान संकट मोचन जय हनुमान। केसरी नंदन त्रिभुवन वंदन अंजनी सूत बलधारी केसरी नंदन त्रिभुवन वंदन अंजनी सूत बलधारी। संकट मोचन नाव आपुले संकट मोचन नाव आपुले सकल संकटे तारी। जय हनुमान संकट मोचन जय हनुमान जय हनुमान संकट मोचन जय हनुमान। संकट त्याच्या निकट न येती जो येई आपुल्या चरणी संकट त्याच्या निकट न येती जो येई आपुल्या चरणी। संकट मोचन नाव आपुले संकट मोचन नाव आपुले सकल संकटे तारी। जय हनुमान संकट मोचन जय हनुमान संकट मोचन जय हनुमान। ते या अवतारात आमची सहाय्यताच नाही तर ते समस्त मानवजातीच्या कल्याणाकरता संकट मोचनच्या रूपात सदैव प्रत्यक्षात असणार आहेत। आम्ही आताच महादेवांचे तेजपुंज आपणास प्रदान करतो। महादेवांचे हे शक्तिपुंज आपल्या गर्भात वाढेल। अभिनंदन राणी अंजनीचे। महाराज वालींचा विजय असो। महाराज सुग्रीवांचा विजय असो। महाराज वालींचा 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 विजय असो। शांत शांत व्हा सगळे। आजची ही सभा आम्ही आमचा जय जयकार ऐकण्यासाठी बोलवली नाहीये। किष्किंधा राज्यावर येऊ घातलेल्या संकटाच्या समाधानासाठी बोलवली आहे। आम्हाला अशी सूचना मिळाली आहे की लंकेचे राक्षस आमच्या सीमेत येऊ लागले आहेत आणि अशा प्रकारे ते आमच्या सीमेत शिरकाव करत राहिले तर त्यांचं मनोबल वाढेल आणि एक दिवस ते आमच्या करता संकट ठरतील। महाराजांचा विजय असो। काय सूचना आहे सेवक? एक शुभवार्ता घेऊन आलो आहे महाराज। शीघ्र बोला। सुमेरू पर्वत क्षेत्रात विशेष हर्षोल्लासाचं वातावरण आहे महाराज। केसरींनी प्रजेला काही पुरस्कार दिलेत का? होय महाराज। कोणता पुरस्कार? महाराज केसरींना उत्तराधिकारी मिळणार आहे। वार्ता अशी आहे की साक्षात महादेवांचा अंश अंजनी देवींच्या गर्भातून जन्म घेणार आहे महाराज। बस गुप्तचर बस। काय झालं भ्राता? हा तर शुभ समाचार आहे। हे शुभ नाहीये सुग्रीव, हे शुभ नाहीये।
ब्रजमोचन जय हनुमान। अशी कोणती अशुभ वार्ता मिळाली आहे की आपण इतके चिंतित आहात स्वामी? आपण काही बोलत का नाही आहात? काहीतरी बोला ना. आपण माझ्या चिंतेचं कारण जाणून काही करू शकत नाही. मी कदाचित आपल्या समस्येचं समाधान नाही करू शकणार स्वामी, पण मी आपल्याला काही सल्ला तर देऊ शकेन ज्यामुळे आपल्या या समस्येतून काही मार्ग निघू शकेल. समस्या एवढी छोटी नाहीये महाराणी तारा, समस्या एवढी छोटी नाहीये. मला सारखं हे का प्रतीत होत आहे की माझं अस्तित्वच संकटात आहे. आपल्यासारख्या पराक्रमी योद्ध्याला अशा प्रकारचं बोलणं शोभत नाही स्वामी. महाराणी, मी तुमचे मन चांगल्या प्रकारे जाणतो. आपलं हृदय कमळांच्या पाकळ्यासारखं कोमल आणि गंगाजळाप्रमाणे पवित्र आहे. आपण न्यायप्रिय आणि उदार आहात, परंतु राजनीतीमध्ये याला काही महत्व नसते. आपल्या अस्तित्वात टिकवून ठेवण्याकरता नेहमीच तत्पर राहावे लागते. आणि म्हणून आपणास चिंता करायची काही आवश्यकता नाहीये. मी स्वयं या समस्येतून मार्ग काढेन. महाराजांचा विजय असो. इतक्या रात्रप्रहरी गुप्त कक्षात काही विशेष कार्य आहे महाराज? केसरी बद्दलचा समाचार आपणासही मिळाला आहे सेनापती. क्षमा असावी महाराज, पण ही तर आनंद वार्ता आहे. ही आनंद वार्ता नाहीये सेनापती, आनंद वार्ता नाहीये, परंतु आमच्याकरता चिंतेचा विषय आहे, घोर चिंतेचा विषय. पण का महाराज? केसरी तर केवळ सुमेरूचे राजा आहेत. त्यांच्या उत्तराधिकाराची चिंता आम्ही का करावी? केसरीच्या घरी जन्मास येणाऱ्या बालकाला साधारण समजू नका सेनापती. तो शिवांच्या कृपेने जन्माला येणार आहे. शिवांचा अंश असणार आहे तो बालक. सर्वशक्तिमान असेल तो बालक. शिवांच्या अंशापेक्षा मोठी अशी दुसरी कोणतीच शक्ती असू शकत नाही. तो किष्किंधावरच नाही, तिन्ही लोकांवर वर्चस्व गाजू शकतो. आमच्याकरिता काय आदेश आहे महाराज? जन्माला येण्याआधीच त्याचा अंत करायला हवा. त्या महाशक्तीला नेहमी करता नष्ट करायला हवं. उत्तर हवंय आम्हाला सेनापती. आपण निश्चिंत असावं महाराज.
आदेशाचं पालन होईल. लक्षात ठेवा, ही सूचना गुप्त राहिली पाहिजे. नक्कीच महाराज. डोळे उघडावे स्वामी. शीघ्रता करावी. कपटी वाली कोणताही अनर्थ ना करो. डोळे उघडावे स्वामी. बघा तरी पृथ्वी लोकमध्ये काय घडतंय. आपलं संपूर्ण आयोजन व्यर्थ जाईल. वाली आपल्या मंत्र्यांना आदेश देऊन बसलाय. आपल्या अंशाला गर्भातच मारण्याची तो योजना बनवतोय. नुसता आदेश नाही देवी, मंत्रींनी तो पूर्ण करण्याकरता आपले दूत सुद्धा पाठवले आहेत. त्याची लीला आपण स्वयं बघाच. संकट मोचन जय हनुमान. महाराणी, उद्यापासून पूजेसाठी फुलं आम्हीच वेचून आणत जाऊ. ते का? आता आपलं बाहेर निघणं ठीक नाहीये याकरिता. अच्छा, ते कशाला ग? कारण आपण आई होणार आहात ना आता. हे पहा, आम्हाला जे प्राप्त झालं आहे ते शिवांच्या कृपेने प्राप्त झालं आहे. त्यांची मी जेवढी सेवा करेन ती कमीच आहे. ती जी फुलं वेचत आहे तीच अंजनी आहे. जर आपण पकडले गेलो तर? अरे, आपण झाडाच्या आडोशातून प्रहार करू. ती फुलं वेचण्यात मग्न आहे. पण आता येणाऱ्या कुमारांचा विचार करून आपण सावध असायला हवं. अशी कोणती गोष्ट आहे? आता याच्या रक्षणाचा भार त्यांच्यावरच आहे, ज्यांच्या कृपेने हा जन्म घेणार आहे. हे काय झालं आणि कसं झालं? महाराणी, तिकडून आला तो दगड. परंतु आम्हाला कोण मारू इच्छितो आणि त्याला कोणी मारले? तो एकटा मुळीच नव्हता महाराणी. आम्ही महाराजांना सूचना देऊन येतो. कळत नाहीये काय घडणार आहे. नाही नाही, मला काही होणार नाही. त्याने कदाचित हे संभ्रमात असं केलं असेल. परंतु त्याला कोणी मारले? महाराणी, तुम्हीच म्हणाला होतात ना की ज्यांच्या आशीर्वादानं कुमार जन्म घेणार आहेत तेच त्यांचे रक्षण करतील. आपल्याला समग्र ब्रह्मांड माता म्हणून संबोधित करेल आणि आपल्याला पुत्र रत्नाची प्राप्ती होईल. परंतुला प्रमाण नाही. ही सगळी सृष्टीची लीला आहे. आणि पुत्र देखील असा तसा नाही माते. तो चिरंजीवी एवं सर्व गुण संपन्न होईल. पराक्रमी, जितेंद्रिय, धैर्यवान होईल.
आणि शक्ती ज्याची पूजा करेल असा शक्तिवान होईल. आणि माते, या सर्वांच्या पलीकडे जाऊ या जगातील समस्त मानव जातींचा दुःख हरता संकट मोचन हनुमान होईल. आम्हाला कशा प्रकारे तप करावं लागेल? आपणच नाही महाराज, आता तर मातेला अवघडदानी शिवशंभूची आराधना करायची आहे. आणि तेच कल्याण करतील. शिवशंभू, हे प्रभू, देवादिदेव महादेव, आपली महिमा अपरंपार आहे. संकट मोचन जय हनुमान. आम्ही सांगितलं होतं देवी, माझा अंश आपलं रक्षण स्वयं करेल. त्याने केवळ आपलंच नाही स्वामी, आपल्या मातेचं पण रक्षण केलं. समस्त पृथ्वी लोकांच्या कल्याणाकरताच आहे त्याचा जन्म. आपल्या भक्तांचा रक्षक आणि दुष्टांचा संहारक होणार आहे. आपण धन्य आहात आणि धन्य आहे आपली लीला. बोला भक्तांनो, संकट मोचन हनुमान की जय, केसरी नंदन हनुमान की जय, शंकर सुमन महावीर हनुमान की जय. भक्तांनो, जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की भक्तवत्सल संकट मोचन हनुमानजींना किष्किंधाचा राजा वालीने कपटाने गर्भात मारून टाकण्याचा प्रयत्न केला होता. पण त्या सैनिकांचा प्रहार त्यांच्यावरच उलटला. नारायण नारायण. प्रणाम प्रभू. प्रणाम माते. प्रणाम देवर्षी. प्रभू, आपण तर कैलासावर बसून पृथ्वी लोकावर घडणाऱ्या घटनांना नियंत्रित करता. मी काही करत नाहीये देवर्षी. ही लीला तर त्या गर्भात वाढणाऱ्या माझ्या अंशाची आहे. त्याचा जन्मच धरणीच्या कल्याणाकरता होणार आहे. नारायण नारायण. मला विश्वास आहे महाराज, ते अवश्य सफल होऊन येतील. आजवर आम्ही त्यांना जे काही कार्य दिलं त्यांनी ते पूर्ण केलं आहे. परंतु केव्हा केव्हा आम्हाला कार्य पूर्ण झाल्याची सूचना मिळणार आहे सेनापती? महाराज, मला वाचवा. महाराज, मला वाचवा. काय झालं दुर्बन? दुर्मुख कुठे आहे? तो मारला गेला सेनापती. ठाऊक नाही ती कोणती शक्ती होती. आमचा प्रहार आमच्यावरच उलटला. नाही, खोटं आहे हे. हे नाही होऊ शकत. कदापि नाही होऊ शकत. मी खरं तेच सांगतोय महाराज. दुर्मुखाने गर्भावर आघात केला होता, परंतु तो दगड उलटून त्यालाच लागला आणि तिथेच त्याचा मृत्यू झाला. महाराज, क्षमा करावी भ्राता, पण कोणाला मारण्याचा विचार करताय? तू चुप रहा सुग्रीव. होऊ शकतं भ्राता, मी आपलं हे काम करू शकतो. मी तुला चांगल्या प्रकारे जाणतो सुग्रीव. तू योद्धा आहेस, वीर आहेस.
परंतु तुला राजनीती कळत नाही आणि केसरीला होणाऱ्या पुत्राचा अंत हा राजनीतिक निर्णय आहे जो तू कधीही घेऊ शकत नाहीस. जर घेऊ शकतोस तर जा ठार करून टाक त्याला, जो आमच्या भावी भविष्याकरता संकट ठरणार आहे. जा कार्य सिद्ध करून दाखव. हे काय विचित्र बोलताय भ्राता. अनेक वर्ष तप केल्यानंतर बालकाचा जन्म होणार आहे, त्याला मारण्याचा विचार करत आहात. हा कुठला पराक्रम आहे भ्राता? आपल्या दोघांच्या अचाट बाहुबळाला सगळं जग घाबरतं आणि आपण हे असं दुष्कृत्य करायचा विचार करताय. सुग्रीव, मला अजूनही समजत नाहीये की कोण मारू इच्छितो माझ्या बाळाला. संकट त्याच्या निकट न येती जो येई आपुल्या चरणी. संकट मोचन नाव आपुले, संकट मोचन नाव आपुले, सकल संकटे तारी. हनुमान